नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रश्न क्रमांक 1, बंगळूर येथील एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए राजनाथ सिंग यांच्या हस्ते झालेले आहे बंगळूर येथे एरो इंडिया प्रदर्शनाचे उद्घाटन। प्रश्न क्रमांक 2, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमने हे कोणते पदक जिंकलेले आहे? 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमने यांनी कोणते पदक जिंकलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी सुवर्ण पदक हे जिंकलेले आहे। प्रश्न क्रमांक 3, जानेवारीत भारतात तयार ॲपल आयफोनच्या निर्यातीने किती लाख कोटी रुपयांच्या मूल्याचा टप्पा पार केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 1 लाख। प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो, केंद्र सरकारच्या आयुष्य मंत्रालयाअंतर्गत देशभरात किती योग व निसर्ग उपचार केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 40 निसर्ग उपचार केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे मित्रांनो 40। प्रश्न क्रमांक 5, केंद्र सरकारच्या आयुष्यमान मंत्रालयाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती योग निसर्ग उपचार केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 10। प्रश्न क्रमांक 6 आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्ग उपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोणार येथे स्थापन करण्यात येणार आहे। प्रश्न क्रमांक 7, चालू आर्थिक वर्षात एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताची आयफोन निर्यातीत किती टक्क्याने वाढ झालेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 31% वाढ झालेली आहे। प्रश्न क्रमांक 8, जेनेरिक औषधाची भारताची सध्याची निर्यात किती अब्ज डॉलर आहे? जेनेरिक औषधाची भारताची सध्याची निर्यात किती टक्के अब्ज डॉलर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 19% अब्ज डॉलर इतके आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9, वर्ष 2047 पर्यंत भारताची औषध निर्यात किती अब्ज डॉलरवर जाईल असा अंदाज व्यक्त आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 350 अब्ज डॉलर इतका अंदाज आहे। जाण्याची शक्यता आहे वर्ष 2047 पर्यंत भारताची औषध निर्याती ही 350 अब्ज डॉलर एवढी होण्याची अंदाज आहे। प्रश्न क्रमांक 10, भारताच्या एकूण औषध निर्यातीत जेनेरिकचा वाटा किती टक्के आहे? भारताच्या एकूण औषध निर्यातीत जेनेरिकचा वाटा किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 70% आहे। प्रश्न क्रमांक 11, डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने कधीपासून बँकेसाठी bank.in हे विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी एप्रिल 2025 मध्ये डिजिटल पेमेंटमध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी RBIने एप्रिल 2025 मध्ये bank.in या विशेष इंटरनेट डोमेन सुरू करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय केंद्र सरकारने केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 2047 पर्यंत। 2047 वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निश्चय केंद्र सरकारने केलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, देशाच्या अर्थव्यवस्थेचा वर्तमान कामगिरीचा लेखाजोखा आर्थिक मूल्यांकन असलेल्या कोणत्या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 2024 ते 2025। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहे? खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए व्ही अनंत नागेश्वरन हे देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहे। प्रश्न क्रमांक 15, आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या
कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य सर्वात प्रथम स्थानी आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी तेलंगणा राज्य. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत तेलंगणा हे राज्य प्रथम स्थानकावर आहे. प्रश्न क्रमांक 16. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीच्या राज्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? तर हरियाणा राज्य आहे. त्यामुळे ऑप्शन ए करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 17. देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला? देशाचा आर्थिक पाहणी अहवाल खालीलपैकी कोणी सादर केला? तर या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो ऑप्शन ए अर्थमंत्री यांनी देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केलेला आहे. प्रश्न क्रमांक 18. आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत तेलंगणा राज्याने किती टक्के कर वसूल केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 88% एवढा कर तेलंगणा या राज्याने वसूल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य दुसरे क्रमांकावर आहे? तर कर्नाटक राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 20. आर्थिक पाहणी अहवालानुसार कर वसुलीत महाराष्ट्र राज्याने किती टक्के कर वसूल केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 80.8% एवढा कर महाराष्ट्र राज्याने वसूल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सचिन तेंडुलकर यांना सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार जारी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू पुरुष म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जयप्रीत बुमराह यांना करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून वर्षातील सर्वोत्तम भारतीय खेळाडू महिला म्हणून कोणाला पुरस्कृत करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधन यांना. प्रश्न क्रमांक 24. भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी तिसरा देश हा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे भारत जगातील. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या राज्य सरकारने लाडली बहिणा निवास योजना सुरू केलेली आहे? कोणत्या राज्य सरकारने लाडली बहिणा निवास योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मध्य प्रदेश या राज्याने. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.